एक गोळी घाल, धर यांना मार. काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून आलेले काही जण असा आरडाओरडा करत शिवीगाळ करतात. एफडीएच्या पथकातील अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करतात. पथकातील अधिकारी महिलेवर सुद्धा गाडी घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करतात. या महिला अधिकारी कसाबसा आपला जीव वाचवतात. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ही घटना घडली आहे संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील रहीमपूर इथं. तुकाराम मुंढे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त झाल्यापासून गेल्या काही दिवसात राज्यातल्या विविध भागात त्यांच्याकडून होत असलेल्या धडक कारवाईचं मोठं कौतुक होत आहे. याच कारवाईचा भाग म्हणून 8 जूनच्या रात्री संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील रहीमपूर इथं कोट्यवधी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा असल्याची टीप अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. आयुक्त तुकाराम मुंढेंच्या आदेशावरून एफडीएच्या अधिकाऱ्यांचं पथक मध्यरात्री कारवाईसाठी रहीमपूर इथं दाखल झालं. एका टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला असल्याचं या पथकाला आढळून आलं. पण त्याचवेळी या पथकावर गुटखा माफियांकडून पाळत ठेवण्यात आली. या अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. इतकंच नाही तर गुटख्याचा हा टेम्पो सुद्धा त्यांनी तिथून पळवून नेला. थेट एफडीएच्या अधिकाऱ्यांवरच झालेल्या या हल्ल्यामुळे गुटखा माफियांच्या दहशतीची सध्या चर्चा होते. तसंच जर अधिकारीच सुरक्षित नसतील तर सामान्यांचं काय, असा सवाल करत राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर सुद्धा प्रश्न निर्माण केले जात आहेत. संभाजीनगरच्या रहीमपूरमध्ये मध्यरात्री नक्की काय घडलं, एफडीएच्या अधिकाऱ्यांवर हल्ला कसा झाला आणि तुकाराम मुंढेंच्या कारवाईविरोधात दूध उत्पादक शेतकरी आक्रमक का झाले, सगळं जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन अर्थात एफडीएच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातील गुटखा विक्री तसंच भेसळीवर कठोर कारवाईचे संकेत दिले होते. त्यानुसार राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुटखा तसंच भेसळयुक्त पदार्थांवर कारवाई सुरू आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांतच कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल एफडीएनं जप्त केलाय. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचं धाबं चांगलंच दणाणलंय. याच दरम्यान छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर आणि गंगापूर तालुक्यात गुटख्याची साठवणूक केल्याची माहिती अन्न सुरक्षा प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे 8 जूनच्या रात्री 11:30 वाजता सहाय्यक आयुक्त विवेक पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे, फरीद सिद्दीकी आणि नमुना सहाय्यक अमोल कांबळे या 4 जणांचं पथक आयुक्त तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार एका खासगी वाहनानं कारवाईसाठी वैजापूरच्या दिशेनं जात होतं. मध्यरात्री 1 वाजता या पथकाला एका खबऱ्याचा फोन आला आणि त्यानं एक महत्वाची टीप दिली. रहिमतपूर इथल्या मे रोलर फ्लोअर मिल इथे एका टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटख्याची साठवणूक केल्याचं या खबऱ्यानं सांगितलं. या गोपनीय माहितीच्या आधारे या पथकानं धडक कारवाई करण्याचं ठरवलं. मध्यरात्री 1:15 ते 1:30च्या सुमारास या 4 जणांचं पथक रहिमतपूरकडे रवाना झालं. थोड्या वेळात ते रोलर फ्लोअर मिल समोरच्या रस्त्यावर पोहोचले. मध्यरात्र असल्यानं आजूबाजूला सगळीकडे अंधार आणि शुकशुकाट होता. मिलच्या समोरच्या बाजूला MH16 CD 8296 या नंबरचा एक आयशर टेम्पो असल्याचं या पथकाला दिसलं. टेम्पोच्या आसपास कोणीही नव्हतं. त्यामुळे हे पथक टेम्पोच्या दिशेनं जायला लागलं. टेम्पोत प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्यानं भरलेली 25 ते 30 मोठी पोती असल्याचं या पथकाला समजलं. या टेम्पोची तपासणी करत असतानाच घटनास्थळावर अचानक MH20GH 8240 नंबरची एक बुलेट आणि एका CBZ बाईकवर काही तरुण पथकाच्या भोवती घिरट्या घालायला लागले. हे सगळे झाडीत लपून एफडीएच्या या पथकावर पाळत ठेवून होते. हे तरुण सतत मोबाईलवरून कोणाच्या तरी संपर्कात असल्याचं दिसत होतं. हा प्रकार गंभीर असल्यानं पथकानं तात्काळ वाळूज पोलिसांची मदत घ्यायचं ठरवलं. वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांना फोन करून या सगळ्या प्रकरणाची माहिती एफडीएच्या पथकातील अधिकारी देत होते. हे कळल्यानंतर 2 व्हीलरवर असलेल्या या तरुणांनी आपल्या इतर साथीदारांना इशारा केला आणि कोणाला काही कळायच्या आतच तिथे MH20GV 9408 नंबरची क्रेटा आणि आणखी एक 4 चाकी गाडी भरधाव वेगानं आली. त्यांनीही पथकाच्या भोवती घिरट्या घालायला सुरुवात केली. या वाहनांकडून आपली रेकी होत असल्याची कल्पना पथकातील अधिकाऱ्यांना आली होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना मदत पाठवण्याची विनंती केली. पोलिसांशी संवाद सुरू असतानाच एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ तिथे आली. या स्कॉर्पिओवर नंबर प्लेट सुद्धा नव्हती. या गाडीत बसलेले 5 ते 6 गुंड मोठमोठ्यानं आरडाओरडा करत पथकाच्या दिशेनं गाडी घेऊन आले. एक गोळी घाल, धर यांना मार, असा आरडाओरडा करत हे गुंड मोठमोठ्यानं शिवीगाळ करत होते. त्यांनी भरधाव वेगानं पथकातील अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. पण प्रसंगावधान राखत पथकातील तिघांनीही
वेगवेगळ्या दिशेला पळ काढल्यानं त्यांचे प्राण वाचले. अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करून ह्या गुंडांनी त्यांना पळवून लावलं. या गोंधळाचा फायदा घेत या गुंडांनी एकाला आयशर टेम्पोमध्ये चढवून गुटख्याच्या पोत्यांसहित टेम्पो तिथून बाहेर काढला. हे सगळं घडत असतानाच एफडीएच्या महिला अधिकारी प्रज्ञा सुरसे या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेल्या. त्या हा सगळा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये शूट करत होत्या. टेम्पो पळवून नेत असताना स्कॉर्पिओतल्या गुंडांची नजर प्रज्ञा यांच्यावर पडली. त्यांनी त्यांनाही पळवत पळवत त्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. प्रज्ञा यांनी बाजूला उडी मारत कसाबसा आपला जीव वाचवला. त्यांची जीव वाचवण्यासाठी चाललेली धडपड सुद्धा या व्हिडिओमधून दिसून येते. या सगळ्या प्रकारानंतर एफडीएच्या या पथकानं वाळूज पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत आरोपींची धरपकड करायला सुरुवात केली. बुलेटवरून पाळत ठेवणारे तरुण सुनील जयराम ढोले आणि सागर रामकिसन झळके असल्याचं पोलिसांना कळलं. त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं. या दोघांच्याही चौकशीत एफडीएच्या पथकावर हल्ला करणाऱ्यांमध्ये प्रभाकर सोळुंके, नजीर शेख, दत्ता पाटेकर, सद्दाम शेख आणि परशुराम गायकवाड या आरोपींचा सहभाग असल्याचं पोलिसांना कळलं. प्रज्ञा सुरसे यांच्या तक्रारीवरून वाळूज पोलिसांनी आरोपींविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा निर्माण करणं आणि धमकी देणं यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. इतर आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जातोय. पण या सगळ्या प्रकारामुळे संभाजीनगरमध्ये गुटखा माफियांची मोठी दहशत असल्याचं समोर आलंय. यावरून मोठा संताप व्यक्त होतोय. लोकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी अधिकारी आले, पण त्यांच्यावरच असा जीवघेणा हल्ला झाल्यामुळे राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले जात आहेत. घटनेची माहिती मिळताच अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध केलाय. गुटखा माफियांच्या दबाव तंत्राला बळी न पडता कारवाई सुरूच राहील असा इशारा सुद्धा झिरवाळांकडून देण्यात आलाय. पण गेले काही दिवस तुकाराम मुंढेंच्या माध्यमातून राज्यभरात होत असलेल्या कारवाई विरोधात शेतकरी सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. राज्यातल्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या भेसळीबाबत मुंढेंनी धडक कारवाई सुरू केली आहे. काही दिवसांतच भेसळ करणाऱ्या 192 जणांना अटक करण्यात आली असून लाखोंचा माल जप्त करण्यात आलाय. मुंढेंच्या या कारवाईचं सामान्य नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून मोठं कौतुक होत आहे. पण एफडीएच्या कारवाईवरून वर्ध्यात आता एक नवा वाद सुरू झालाय. एफडीएनं वर्ध्यातील गोसंवर्धन गोरस भंडार या दुग्ध प्रक्रिया संस्थेवर 31 मेला छापा टाकला. या कारवाईत संस्थेतलं उत्पादन आणि विक्री केंद्र सील करण्यात आलं. गोरस भंडारमध्ये दुग्धजन्य पदार्थांचं उत्पादन असुरक्षित वातावरणात होत असल्याचा ठपका ठेवत इथलं उत्पादन आणि विक्री पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे आदेश एफडीएनं दिलेत. कारवाई दरम्यान सुमारे 25 लाखांचा तयार माल आणि उत्पादन साठा जप्त करण्यात आलाय. पण या कारवाईमुळे गेल्या 8 दिवसांपासून इथलं सगळं कामकाज ठप्प झालंय. त्यामुळे रोज सुमारे 9,000 लिटर दूध खरेदी करणाऱ्या या संस्थेचे व्यवहार थांबल्यानं सुमारे 600 दूध उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचं सांगितलं जातंय. वर्ध्यातील गोरस भंडार ही गांधीवादी विचारसरणीवर आधारित सहकारी संस्था म्हणून ओळखली जाते. विविध गावांतील सुमारे 85 गोपालक या संस्थेला दूध पुरवतात, तर 250 पेक्षा जास्त वितरक घरपोच दूध वितरणाचं काम करतात. संस्थेच्या विविध केंद्रांमध्ये शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत. वर्धा शहरासह परिसरातील हजारो कुटुंबांच्या दूध पुरवठ्यात या संस्थेची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे संस्थेचं उत्पादन बंद झाल्यामुळे रोजगार, शेतकऱ्यांचं उत्पन्न आणि ग्राहकांचा पुरवठा या तिन्ही पातळ्यांवर परिणाम होत असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच केंद्र सील केल्यामुळे 250 पेक्षा जास्त दूध वितरक आणि हजारो कर्मचाऱ्यांचा रोजगार धोक्यात आलाय. यामुळेच 600 दूध उत्पादक शेतकरी आणि 5,000 ग्राहकांनी एकत्र येत या कारवाईच्या विरोधात मूक मोर्चा काढला. जर काही त्रुटी होत्या तर त्या सुधारण्यासाठी वेळ द्यायला हवा होता. थेट उत्पादन आणि विक्री बंद करून आमच्या पोटावर पाय आणल्याचा आरोप इथल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केलाय. याबाबत या सगळ्यांनी वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांना निवेदन सुद्धा दिलंय. या सगळ्यामुळे एकीकडे भेसळयुक्त पदार्थांवर एफडीएनं धडक कारवाई केलेली असतानाच वर्ध्यात या कारवाईवरून नाराजी व्यक्त केली जाते. तर संभाजीनगरमध्ये एफडीएच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्याचा सुद्धा निषेध व्यक्त होतोय. तुकाराम मुंढे आणि एफडीएच्या या कारवाईबाबत आणि संभाजीनगरमध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.